बाण मारला, पण प्रभू रामचंद्रांचा नियम चुकला. मारायचा होता कुठं? बिंबीत, आणि चालला होता कुठं? छातीकडे. बरं त्या बाणाला असं वरदान आहे, एकदा बात्यातून सुटला रे सुटला, धनुष्यातून परत माघारी नाही. बरं जर त्याला स्पर्श झाला तर तो निष्फळ ठरणार आहे. मग आता दिशा तर बदलायची, आणि नाभीमध्ये बाण मारल्याशिवाय रावण तर काय मरत नाही. आता दिशा तर बदलायची, पण कशी बदलायची? प्रभू रामचंद्र थक्क झाले, गप्प बसले. मग हनुमंतराय पुढे आले. म्हणून तर म्हणले मी तुमच्या सोबत आहे. म्हणतात 1 मिनिट थांबा, एका मिनिटात रावणाचा कार्यक्रम लावतो म्हणले. एकाच मिनिटात फक्त बघत बसा. वायुवेग धारण केला, सेम सेम समांतर, अगदी समांतर त्या बाणाच्या वरती गेले, आणि फक्त बाणाच्या टोकाला नुसता वाऱ्याचा एक झपका दिला. झपका दिल्याबरोबर दिशा बदलली, आणि बाण कुठं लागला? बेंबीमध्ये लागला. रावण मेला. लंकेवरती विजय मिळवला. लंका बिभीषणाला दिली, आणि लंका बिभीषणाला दिल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. सापानं बेडूक बघितला, सापानं माय बेडूक बघितला, आणि लपत 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 साप बेडकाकडं गेला. लपत लपत साप बेडकाकडे गेला, आणि बेडकाला धरलं. पण गंमत अशी आहे, बेडकाचं अंग मोठं आहे आणि सापाचं तोंड बारीक आहे. डायरेक्ट त्याला गिळता येत नाही बरं का बेडूक. तो हळूहळू हळूहळू हळू काय करतोय? गिळतोय. निम्मा बेडूक सापानं 2 मिनिटांमध्ये गिळलाय. राहिलाय किती? अर्धा. अजून अर्धा बेडूक किती मिनिटात संपन? 2 मिनिटात. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढे माशी आली. काय केलं असेल ओ बेडकानं? दावलं ना करून. काय केलं बेडकानं? माशी गिळली. बाबा अजून किती मिनिटात राहिलेला? अर्धा संपणार आहे. 2 मिनिटात. बरं एकदा सापाच्या तोंडात बेडूक गेल्यावर परत जिवंत बाहेर, परत नावाला शिल्लक, परत बेडूक राहणार आहे. तरी आशा संपली का कुणाची? मला याड लागलंय बेडकाची सांगाय. कुणाची? आपले. कुणाचं 40 गेलंय राहिलंय 60, कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50, कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20. पण आशा थांबली का? आशा थांबली का? पण लक्षात ठेवा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय, तरी सुद्धा सुखाची प्राप्ती. इथं बसलेला किती श्रीमंत माणूस असू द्या, त्यांनी फक्त छटके ठोकून सांगायचं मी सुखी. कीर्तन बंद. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. आज मेला पळला मेला, आज मेला पळला मेला, आज मेला पळला मेला, आज मेला पळला मेला. ही बाप मसना गेला, ही बाप मसना गेला. अरे तू पण तोही तैसा झाला. आता उठा, आता उठा, आता उठा, उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. आलं जाग्यावर? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. बाबा आलाय ना, जावं लागतं. मी नाही सांगत, माऊली किती गोड बोलतात बघा. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटकायंत्र जैसे बरी भ्रमेगा. किती गोड बोलतात माऊली. या जगात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून जन्म झालाय त्याला काय करावं लागणार आहे? मरावं लागणार आहे. उपजली या पिंडा मरण सांगते, किंवा जन्म आले बाळ त्याची वाट पाहे. काल सजीवाला जावंच लागतं हो. सजीव मरकाचे, सजीव मरण सोबत घेऊन आलाय. पण निर्जीवाला या जगात राहते असेल का? निर्जीवाला बसलेले निर्जीवाला या जगात राहते असेल का? बाबा गोड मान डोलावताय, गण लावलेली बाबा तुम्ही नका, ते सारखं नका वाजू. निर्जीवाला राहते असेल का? निर्जीवाला देऊ का पटवून? शिष्टवाले दादा किती वेळ झाला मंडपाचा व्यवसाय चाललाय? मंडप कुणाचा आहे? अ मंडपवाले किती वेळ झाला मंडपाचा व्यवसाय करताय? 6 वर्ष. 6 वर्षात एक कापड पहिलेच आहे का बदलल्यात? किती? बऱ्याच वेळा बदलून झाल्यात. बरोबर आहे ना? हे कधी तुमच्याशी बोललंय का? नाही नाही मला उन्हात लटकावलंय, मला सुतळी ना आवळलंय, मला बांधून ठेवलंय, असं कधी बोललंय? माझ्याकडे लक्ष द्या.
बोललंय का असं कधी? नाही बोललं. म्हणजे याला स्पर्श जाणवत नाही, म्हणजे याला संवेदना नाही. आणि बोलता येत नाही म्हणजे याला वाचा सुद्धा नाही. या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणजे हे काय? निर्जीव आहे ना. मग जावं लागतं का राहावं लागतं? जावं लागतंय ना. सांगू का? आता जी ओवी सांगितली का, तिच्या अगोदर माऊली किती गोड बोलतात बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, चैतन्य नाते. तुम्ही थोडं माझ्याकडे लक्ष ठेवा, कारण मी अख्खा संपलोय. अख्खा लोक आहे. हे बळच लय मोठा कार्यक्रम आहे म्हणून आलोय, नाही तर अख्खं जम आहे अख्खं. 3 दिवस झाला अजून घरी बी नाही. रात्रंदिवस प्रवास चालू आहे. रात्री 1 वाजता गाडीत बसलोय, 6:30 वाजता इथं आलोय. ह्यांना माहित बी नाही. हे म्हणले असेल महाराज एवढ्या लवकर आलाय कशाला, पण जाणार तरी कुठं आम्ही? इकडं कोण आहे आमच्या ओळखीचं? ऐका, सांगण्याचा मुद्दा, 1 दिवस कापड सुद्धा काय होणार आहे बाबा? जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर काय करावं लागणार आहे? टाकून द्यावं लागणार आहे. का सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा, लक्ष देऊन ऐका. अगदी हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवायला इतकं गोड चिंतन तुमच्या समोर मांडतोय. 1 दिवस कापड काय होणार आहे? जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं काय करावं लागणार आहे? परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसा आत्मा काय करत असतो? शरीर बदलून बदलून काय करत असतो? भेटत असतो. पण पीटी मास्तर या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. लय गर्व. माझातली लोक लय पैसा आला लोकांकडे. रावणाला वाटतं केलंय काय केलं रावणाला. बरं तेव लय अक्कलवान होता. आता सांगायचंच आहे मला पुढं. तेव लय अक्कलवान होता तरी त्याला कळलं नाही कसं जगावं. बरोबर आहे ना? मग आता सामान्य माणसाला कळत असतं काय? आमच्या गावात एक जण आहे बाबा, 4 ड्रेस बदलतो. 4, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं दादा किती बदलले तरी मसन वाटत एकच आहे ना. बरं ते बी काय 1000 रुपये मीटरचं आहे काय? लोक म्हणतात जळणार आहे 60चं भाडा. बरोबर आहे का नाही? बरं त्याच्या माहितीचं जाऊ दे. ते असं बाबा दुसऱ्याच्या माहितीला मसन वाटत गेलं, दुसऱ्याच्या माहितीला चालत गेलं आणि असं मसन वाटत गेले, असं छत्ती काढून चालायला लागलं. असं छत्ती काढून मी म्हणाला का फुटचिन केला का? एवढा कशाचा गर्व झालाय का? रावणाची अजून राग गावतीला काही. तू कुठं गर्वानं चल, तू मसन वाटत असं छत्ती काढून चालायचं. मी म्हणलं फुटणार फुगा तुझा फुगा फुटणार म्हणजे फुटणार. नेमका पुढे गेला आणि त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं. आता मसन वाटत काय सोनं असणार आहे? हाडकच ना. हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला किती गोड बोलते बघा. अरे एक दिन निकले ते सैर करने, एक दिन निकले ते सैर करने, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को छुबी हड्डी हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा विचार करून चाल. गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा. मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही बरं का. ते हाडूक म्हणते मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्यानंतर माझी सुद्धा राख झाली आहे आणि तुझी सुद्धा राख होणार आहे. तुमच्या हयातीत एखादं तुम्ही उदाहरण असं बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला, पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बाबा, बिचाऱ्याला अग्निडाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. अरे शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, अवघी कामे सारी खोटी अंती जाणे, मसन वाटी शेवटी सगळ्याची राख आहे. मी असं नाही गडे आजपर्यंत पाहितलं. श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे. श्रीमंताच्या राहणीमानात गरीबाच्या राहणीमानात फरक आहे. श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे. श्रीमंताच्या कपड्यात गरीबाच्या कपड्यात फरक आहे. पण आजपर्यंत असं नाही झालं. श्रीमंताचा मसनवाट्या आणि गरीबाचा मसनवाट्या वेगळा आहे. तुमच्याकडे आहे काय? शेवटी मसनवाट्या बी एकच आहे. बरं चला जाऊ द्या. श्रीमंत अगोदर चन्नाच्या लाकडावरती जाळायचा आणि गरीब येड्या बाबळीवरती जाळायचा. आणि आता दोघाची राख एक करायची. आता वेगळी. अहो शेवटी राख वेगळी करता येत नाही, मग गर्व कशाचा करताय? अरे ऐकून जा. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहीत असतं क्षणाचा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्यात अर्थ नाही. बघा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना, तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी
बरं नाही म्हणून लय पैसा आला हुरळून जायचं नाही आणि लय गरिबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही. पारड कधी बदलत सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. श्रीमंती आणि गरिबी ऊन सवलीचा खेळ आहे. म्हणून श्रीमंती आली म्हणून माजू नका आणि गरिबी आली म्हणून लाजू नका. दिवस प्रत्येकाचे येतात पटवून देतो. लगेच अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जातो. ऐकून जा. सकाळी सकाळी 5 रुपयाला दादा एक पेपर मिळतो. सकाळ असेल पुढारी असेल लोकमत असेल काय असेल ते असेल. पण संध्याकाळी वेळ निघून गेली ना 5 रुपये किलोनं सुद्धा त्याला गट्ट्यात कोणी विचारत नाही. हे पटत नसलं तर ऐकून जा. एरवी आमच्या दाराच्या झाडावर जर कावळा येऊन बसला ना तर त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो. कारण त्याचं येणं चांगलं नाही, त्याचं दिसणं पण चांगलं नाही, त्याचा आवाज पण चोपदार गोड नाही. पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो. त्याला मानानं बोलवावं लागतं, त्याच्या पाया पण पडावं लागतं, त्याला खाऊ पण घालावं लागतं. पितृपक्षी किंवा दहावा. म्हणून एक काम करा, चांगल्या पद्धतीनं जगा, नम्रतेनं जगा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हेची शिरत्वाचे अंग कसं जगा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. नाहीतर घातली अभय नरका जाणे. पण कसं जगा ऐका द्याथप. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 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 मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 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 अरे ऐकून जा. आजपर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता धृतराष्ट्र. हस्तिनापुराचा मालक आहे. भारताचा एकुलता एक सम्राट आहे. 100 मुलाचा मालक आहे, बाप आहे. राहता आलं त्या धृतराष्ट्राला सुद्धा जावं लागलं. पुढचं ऐका. ज्यांचा अभंग घेतलाय ते जगद्गुरु तुकोबर या. थोडा ऐकू कमी. त्या जगद्गुरु तुकोबर यांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे. कमीत कमी 3600 एकर ऊस होता. किती? 3600 एकर ऊस. 3600 एकर ऊसाचा मालक आहे जगद्गुरु तुकोबर यांचे सासरे. राहता आलं. आपल्याला 2च एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपल्याला राहता येईल का? अरे संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय. पण त्या सर्व संतांना पंचमहाभूतापैकी एका महाभूताला देह त्यागावा लागला आणि या जगाचा निरोप घ्यावा लागला. पुढचा ऐका. करतो मान्यता करतो शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रभू रामचंद्राच्या ताब्यात आहे. जगाचा मालक आहे. पण त्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला आणि त्यांना सुद्धा या देहाचा त्याग करून मरावं लागलं. म्हणणार नाही बरं का. या देहाचा त्याग करून चैतन्य देह धारण करून निज धामाला जावं लागलं. पुढचा ऐका. सिकंदर नावाचा राजा जग जिंकलं. त्या सिकंदरानं मरण जवळ आलं. सर्व सेवकांना जवळ बोलवलं. अरे का काही तासाचा पाहुणा राहिलोय, मारणार आहे मी, संपणार आहे मी. अरे आजपर्यंत तलवारीचा धाक या जगाला दाखवलं, जग जिंकलं, रक्ताचे पाठ वाहिले. पण आता मरणार आहे. आता मेल्यानंतर माझी तिरडी बांधत असताना माझे हात माझ्या अंगाखाली तरी नका ठेवू. मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या जग जिंकलं रे त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. ऐका. आज जवानी परत राणे माल कल्पचिताएगा. आज जवानी परत राणे माल कल्पचिताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. 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 ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. हे सगळं कशामुळे लांबलं माहिती का? मी एका ओवी शेजारी खेळत होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे
मग नूतन वस्त्र खेवेळी जे तैसे देहांतरात ते स्वीकारी जे चैतन्य ना ते बाबा आलाय ना जावं लागतं, जन्म मिळालाय ना मरावं लागणं हे निश्चित आहे. पण महाराज मरण तर येणार नाही, पण मरण येण्याच्या अगोदर आम्ही नेमकं काय करायला हलवं. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन. अजून पुढे घ्या. गायीन गुण तयाचे, ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म तुम्हाला आम्हाला दिलाय ना, त्या देवाचं भजन करा. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. पुढे बोलून जाईल. जेवढ्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय, ज्ञानोबराया सांगतात सायासी करशी प्रपंच दिनेशी हरिशीन भजसी कोण्या गुणे. जेवढ्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय त्याच्यापेक्षा जर अर्ध्या सायासनं जर परमार्थ केला ना, तर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जसं नामदेवरायांच्या नाथबाबांच्या घरी राबला ना, तसं तुमच्या घरी राबल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा निम्म्या सायासनं काय करा, परमार्थ करा. किती साया चाललाय ऐकायचं, किती साया चाललाय माणसाचा संसारातला. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच. माणसाला याच्या पलीकडे काही दिसतच नाही. बाबा मी बघा विनोदानं नेहमी बोलत असतो, संसाररूपी भवसागरामध्ये, संसाररूपी भवसागरामध्ये माणसं इतके बुडालेत, किती बुडालेत. संसाररूपी भवसागरामध्ये बाबा माणसं इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत, इतकी बुडालेत. किती म्हणजे सहसा माणूस पाण्यात बुडाल्यावर काय होत असतो, फुगून वर येत असतो. पण संसाररूपी भवसागरात इतके बुडालेत, फुगून सुद्धा वर आले नाहीत. किती बुडालेत, किती संसाराचा दात झालाय. ऐकायचं का, ऐकायचं का, ऐकून जा. एकदा काय झालं, मला एक सांगा, साप कुणाला खातो, साप म्हणा महाराजाला, कुणाला खातो, बेडकाला. लक्ष देऊन ऐका. सापानं बेडूक बघितला, सापानं माय बेडूक बघितला आणि लपत 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 साप बेडकाकडं गेला. लपत लपत साप बेडकाकडे गेला आणि बेडकाला धडलं. पण गंमत अशी, बेडकाचं अंग मोठं आहे आणि सापाचं तोंड बारीक आहे. डायरेक्ट त्याला गिळता येत नाही बरं का बेडूक. तो हळूहळू हळूहळू हळू काय करतोय, बेडूक गिळतोय. लक्ष देऊन माझ्याकडे नीट ऐका. हळूहळू बेडूक काय करतोय, साप गिळतोय. निम्मा बेडूक सापानं 2 मिनिटामध्ये गिळलाय. लक्ष द्या. निम्मा बेडूक सापानं 2 मिनिटामध्ये तोंडामध्ये गिळलाय. राहिलाय किती, राहिलाय किती, अर्धा. अजून किती मिनिटात अर्धा संपल, अजून किती अजून किती मिनिटात अर्धा संपल. बसलेले झोपल्यात का जाग आहेत, अजून किती मिनिटात अर्धा. हा बाबा तुम्ही 2 बोटं करताय म्हणजे अजून 2 मिनिटात अर्धा संपल, बरोबर आहे ना. पण तेवढ्यात गंमत अशी झाली, मला सांगायचं तेवढ्यात अर्धा बेडूक शिल्लक राहिलाय. अजून अर्धा बेडूक किती मिनिटात संपन, 2 मिनिटात. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढे माशी आली. फक्त पाणी सुट देऊ नका तोंडाला. तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढे काय आली, माशी आली. काय केलं असेल ओ बेडकानं, दावलं ना करून. काय केलं बेडकानं, माशी गिळली. बाबा अजून किती मिनिटात राहिलेला, अर्धा संपणार आहे, 2 मिनिटात. बरं एकदा सापाच्या तोंडात बेडूक गेल्यावर परत जिवंत बाहेर, परत नावाला शिल्लक, परत बेडूक राहणार आहे. तरी आशा संपली का कुणाची, मला याड लागलंय बेडकाची सांगाय. कुणाची, आपले. कुणाचं 40 गेलंय राहिलंय 60, कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50, कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20. पण आशा थांबली का, आशा थांबली का. पण लक्षात ठेवा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख सुख करत माणसाला मरावं लागतंय, तरी सुद्धा सुखाची प्राप्ती. इथं बसलेला किती श्रीमंत माणूस असू द्या, त्यांनी फक्त छटके ठोकून सांगायचं मी सुखी, कीर्तन बंद. ताकदच नाही, कारण संसार दुःखामुळं चहूकडे इंगल. या संसाराची खोडच आहे, हा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख मिळतंय कुठे, सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवर सर्व सुखाचे आगर, जनी मने शारंगर सर्व सुखाचे आगर. मने नर हरी सोनार, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे काय करावं लागेल सुखाची प्राप्ती करण्यासाठी, संसारातली जोडी करून थांबणार नाही. संसारातली जोडी करून महाराज भागणार नाही, संसारातली जोडी तुम्हाला सोडवणार नाही. मग अशी काहीतरी जोडी करा ज्या भगवंताच्या नामानं काय होईल, हा संसारूपी भवसागर तरुण जाता येईल. मग महाराज काय करावं लागेल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम,
एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता काय करा सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवयान जर एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नाही केलं ना तर कशी फसगत निर्माण होते ऐका एकदा काय झालं लक्ष द्या माझ्याकडं एकदा काय झालं अगदी महत्वाच्या टप्प्यावरती मी आलोय एवढं उदाहरण फक्त घरी घेऊन जा तुमचा काळ सार्थक होईल एवढं उदाहरण फक्त घरी घेऊन जा एकदा काय झालं दादा एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजाचा छंदच ना शिकार करणं शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला आणि नेम साधला प्राणी मारणार तेवढ्यात त्या राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो गोंजार तू काय करतो चावतो म्हणजे तुमच्याकडे ना आमच्याकडे सारखंच आहे म्हणे पुण्यात नगरमध्ये सारखंच आहे म्हणायचं काही अडचण नाही सापाव पाय पडल्यावर काय करतोय साप चावतोय साप चावणार तेवढ्यात त्या राजाच्या मागे एक लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय काय झाला विषारी सापाव पडला जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर साप काय करतोय राजाला चावतोय राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे कुणाच्या मनात शंका आहे लाकूड तोड्याच्या मुळी वळ्याच्या त्यानं विचार केला नाही मुळी फेकून दिली पळत पळत गेला राजाला ढकललं आणि राजा पडला राजाचा नियम चुकला साप धरला आणि साप फेकून दिला पण राजा वैतागला बावळट आहे का अरे मूर्ख आहे का अक्कल नावाची गोष्ट आहे का तुला माहिती का मी कोण आहे अहो राजा तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही इथं बसलेलं पंतप्रधानाला कोण ओळखत नाही फक्त पंतप्रधान आपल्यातल्या कोणालाच ओळखत नाही हां राजा तुम्हाला कोण ओळखत तुम्ही जगाचे मालक आहेत पण मला काय बोलायच्या अगोदर जरा पलीकडे बघता का काय चाललंय सहस्र जाणार साप बघितला काय झालं चावला असता म्हणजे मी मेलो असतो हो म्हणजे तू माझा प्राण वाचवलायस काय करतो रे लाकूड तोड्या काय नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाढलेली लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो त्याचा कोळसा करतो आणि संध्याकाळी शेजारच्या गावाने काय करतो विकतो हे काय करायची गरज नाही चल माझ्या राजधानीत नेलं प्रधानची इकडे या राजा काय हो आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे राज्य 2,500 एकर आहे लगेच तोडे आलेली किती आहे 1,000 एकर आहे मग एक काम करा त्यातलं 5 एकराचं बक्षीसपत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडं घेऊन या त्यावेळेस काय त्याला ग्रामसेवक तहसीलदार होते काय राजा बोलेन दल आले राजानं 5 एकराच्या बक्षीसपत्रावरती सही केली आणि त्याच्या हातात दिलं पण तत्पूर्वी ऐका एका एकरात चंदन कसं बी येऊ द्या किती बी येऊ द्या 3 कोटीचं होतं 5 एकराचं पैसे झालं किती 15 कोटी 15 कोटी मिळाल्यानंतर लाकूड तोड्याला लाकडं तोडायला जायची गरज आहे का काही गरज नाही 2 वर्ष निघून गेली राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि राजाच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण याला काय दिले 5 एकराची चंदनाची बाग बक्षीस दिले आता घर बांधलं असेल नोकर असतील चाकर असतील गाडी असेल सगळं काही भरपूर असेल आणि नेमकं राजा गेला आणि जिथं 5 एकर दिली तिथं रथ उभा केला आणि बघितलं तर सगळी राखच कारण ह्याचा धंदाच ना कोळशाचा काय केली राख केली राजा घराकडे गेला आणि घराकडे गेल्यावर बघितलं तर त्या लाकूड तोड्यानं बघितलं प्रांताचा मालक आलाय पळत पळत आला राजाच्या चरणावरती नतमस्तक झाला राजा लय उपकार झाले हो तुमचे काय झालं काय नाही 5 वर्ष 2 वर्षापूर्वी मला तिकडे जंगलात जावं लागायचं दिवसभर वाळी लाकडं गोळा करायची सकाळी खायला तर संध्याकाळी खायला भेटायचं लय अवस्था वाईट होती आता किती सोपं केलं आता तुम्ही मला माझ्या घराशेजारी 5 एकराची झाडं दिली आता लांब जावंच लागत नाही आता सकाळ सकाळ कुराट घ्यायची त्यातली 2-4 तोडायची इथंच घरी जाळायची त्याचा कोळसा करायचा ना आता किवळ्यातच त्याला गिरायक लागते कारण ती वास मारते ना चन्नाच आहे ना राजानं तर डोकं झाणून घेतलं म्हणलं म्हणजे 5 एकराचा कोळसा केला काय म्हणलं मोजून बघा ना मापात पाप नाही नगभर जास्त नाही नगभर कमी नाही म्हणला मोजून 5 एकराचा काय केलाय कोळसा केलाय राजा म्हणला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का मावशी दपली कळती का फक्त गॅसच कळतो दपली कळती का हा दपली राजा मला एखादी दपली आहे का लाकूड तोडे मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा राहिलाय तेवढा मला तोडाय ठेवली होती म्हणला राजानं कुऱ्हाड घेतली दांड्यातून कुऱ्हाड निकाळली आणि दांडा हातात घेतला आणि बाह्या मागे सरल्या काय केलं असेल दोपाटला असेल बाबा कधी कधी हाणण्यापेक्षा समजावून सांगणं गरजेचं ठरतं कधी कधी मारामारी काय ना लय मोठा अनर्थ ओढत असतो कधी कधी समजावून सांगण्यात शहाणपण असतो बरं का म्हणून समजावून सांगत जा दे राजानं विचार केला आता 5 एकर परत झाडं होणार आहेत का आता केलंय तर यांनी काय कोळसा आता बोलून काय उपयोग आहे का पण आता याला समजावून सांगूया चूक नेमकी काय झाली आणि राजानं विचारलं एक काम करे हे हातभर लाकड आहे पलीकडे चन्नाचा व्यापारी त्याच्याकडे घेऊन जाण त्या राजाला त्या व्यापाऱ्याला विचार या लाकडाची किंमत काय राजानं पाठवलंय हातभर लाकड आहे याची काय किंमत होईल वाज घेतला मर्यागिरी चंदन आहे अरे अजून जर अशी भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो कोट्यावधी भरपूर नाही 5 एकर होती 5 एकर पठ्यानं 5 एकराचा कोळसा केलाय राहिलाय फक्त एवढा दांड्याचं सांग म्हणला
लाकूड ती व्यापारी मला दांड्याचं 10,000 देतो, 10,000 देतो म्हणल्या बरोबर राजाकडे आला. राज 10,000 म्हणताय, हो 10,000 म्हणताय. ए ए ए लाकूड तोडे ऐक ना, तू काय केलं रे? काय नाही राज, आधी सांगितलं की 5 एकराचा कोळसा केलाय. म्हणला कितीचा विकला कोळसा? मोजून 2,500चा विकलाय म्हणला 5 एकरात. आणि म्हणला एका दांड्याचं किती होत्यात? 10,000 होत्यात. आता लक्ष देऊन ऐका बरं का. आता राजानं त्याला प्रश्न विचारला, ए लाकूड तोड्या, कळलं का रे तुला काय? राज खरं सांगू का, मनापासून बोलू का, एकदम मनातलं सांगू का? आता 5 मिनिटापूर्वी कळलं. आता 5 मिनिटापूर्वी कळलं. पण राज आता कळून काय उपयोग आहे? आता कळून काय उपयोग आहे? कारण काय केला? कोळसा केला. वेळ काय झाली? निघून गेली. आता कळून काय फायदा नाही. म्हणजे मी लाकूड तोड्याचं सांगतोय, माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे? ए लाकूड तोड्या नाही सांगत, लाकूड तोड्याचं प्रतिकन रूपक आपले. ही इमारत आहे ना, ही बी देहरूपी चंदन आहे. काय चालला हिचा? कोळसा. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया. बाबा पुढचा ऐकून जा. 15 कोटी जाऊ दे, एखाद्याने 20 कोटी दिले ना, आपला हात इथून मोडला, पुन्हा नीट कराल. पण हाय असा नाही. 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर एवढी किडनी खराब झाली तेवढी नीट करून द्या, देतील काही बदलून देतील, पण गॅरंटी नाही. एवढंच नाही, एक मेरू पर्वता समान धन जरी त्या भगवंताच्या चरणावरती नेऊन ठेवलं ना, तरी या आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून फक्त एक काम करा, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पायी, तब तू आपले सोहित पाही, तीर्थयात्रेत जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणं आहे तोपर्यंत एक काम करा, झडझडोनी वाहिला आणि ये भक्तीची वाटेला. जोपर्यंत अंगात राहणं तोपर्यंत भक्ती करा, तोपर्यंत नामसाधना करा, तोपर्यंत ऐशिया साधना करा. काही ज्यानं जन्म मरणाचा फेरा चुकल. मग महाराज नेमकं कोणती जोडी आम्ही जीवन जगत असताना करायला हवी? महाराज तीच सांगत असताना बोलतात, अभंगाचं पहिलं, आईशी जोडी करा. प्रिया पुत्र धन नाशिवंत के, प्रिया पुत्र धन के फिरा नाशिवंत के, प्रिया पुत्र धन नाशिवंत के, प्रिया पुत्र सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आईशी जोडी करा, असं काहीतरी जोडा, जेणे चुके फेरा गर्भवास. मग महाराज अशी जोडी नेमकी कोणी केली? बघा, तुकोबरायाच एके ठिकाणी एका संतांना शरण जातात. शरण शरणची हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबत. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये हनुमंतरायांना शरण जात आहेत. हनुमंतरायांना नेमकं केलं असं काय? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. किती दास्यत्व केलं, किती दास्यत्व केलं. प्रभू रामचंद्र सोडून श्वास नाही, प्रभू रामचंद्र सोडून बसणं नाही, प्रभू रामचंद्र सोडून जीवन नाही. किती दास्यत्व केलं. कराल सगळे माझ्यासोबत? घ्या सगळे हातवरती एकदा घ्या. आपण सगळेजण जे हनुमंतरायानं केलं ना ते करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं लाजू नका. हा घ्यावर. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम
रात्रंदिवस प्रत्येक श्वासावरती प्रभू रामचंद्रांचं भजन आहे. रात्रंदिवस भजन केलं, रात्रंदिवस भजन केलं. ऐका बरं का बाबा, रामायणातून जर हनुमंतरायांना वजा केलं ना, रामायण वजा हनुमंत आहे, तर बाकी शून्य राहते बरं का. कारण सगळे पराक्रम कुणी केलेत? एकट्या मारुतीरायानं केलेत. चला, समुद्रावरती उड्डाण मारुतीरायानं, लंकेचा शोध मारुतीरायानं, सीताई साहेबाचा शोध मारुतीरायानं, लंका जाळली मारुतीरायानं, रावणाच्या मरणाचा बाण आणला कुणी? मारुतीरायानं. नकळत प्रभू रामचंद्राच्या भात्यात टाकला कुणी? मारुतीरायानं. बरं, भात्यात टाकला, प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याला लागलाही तो बाण मारला, पण प्रभू रामचंद्रांचा नेम चुकला. मारायचा होता कुठं? बिंबीत, आणि चालला होता कुठं? छातीकडे. बरं, त्या बाणाला असं वर्धन, एकदा बात्यातून सुटला रे सुटला, धनुष्यातून परत माघारी नाही. बरं, जर त्याला स्पर्श झाला तर तो निष्फळ ठरणार आहे. मग आता दिशा तर बदलायची, आणि नाभीमध्ये बाण मारल्याशिवाय रावण तर काय मरत नाही. आता दिशा तर बदलायची, पण कशी बदलायची? प्रभू रामचंद्र थक्क झाले, गप्प बसले. मग हनुमंतराय पुढे आले. म्हणून तर म्हणले मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला या अवतारामध्ये काय आहेत? मर्यादा आहे, पण मारुतीरायाला मर्यादा नाही. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहे, तुम्हाला उल्लंघन करता येणार नाही, पण मला कोणती मर्यादा नाही. म्हणून माझी तुमच्या सोबत नियुक्ती, आणि म्हणून मला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतात. 1 मिनिट थांबा, एका मिनिटात रावणाचा कार्यक्रम लावतो म्हणले. एकाच मिनिटात फक्त बघत बसा. वायू वेग धारण केला, सेम सेम समांतर, अगदी समांतर त्या बाणाच्या वरती गेले, आणि फक्त बाणाच्या टोकाला नुसता वाऱ्याचा एक झपका दिला. झपका दिल्याबरोबर दिशा बदलली, आणि बाण कुठं लागला? बेंबीमध्ये लागला. रावण मेला. लंकेवरती विजय मिळवला. लंका बिभीषणाला दिली, आणि लंका बिभीषणाला दिल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. अयोध्येच्या सिंहासनावरती बसलेत. पण चला, अयोध्येला येण्या अगोदर भरताना चिता रचली होती पार. भरत राजानं काय केलं? ती चिता रचली होती पार, चिता पेटवली होती, आणि त्यात फक्त उडी टाकायची राहिली होती. पण त्यांनाही वाचवलं कुणी? मारुतीरायानं. प्रभू रामचंद्र येत आहेत, निरोप कोणी पाठवला? मारुतीरायानं. आता प्रभू रामचंद्र सिंहासनावरती विराजमान झालेत, आणि विराजमान झाल्यानंतर ज्या दिवशी राजाचा राज्याभिषेक होतो, त्या दिवशी राजाचं काम आहे प्रजेला काही ना काही दान करायचं. प्रत्येकाला काही ना काही दिलं, पण मारुतीरायाला काय दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैशेची करीनं वर्तुनी दावीनं नाम म्हणे. जसं वाल्मिक ऋषी बोललेत, त्याच्या पलीकडे पुढे जाता येणार नाही. काहीच दिलं नाही. आणि सीताई साहेबांना जवळून बघितलं, अरे सगळे पराक्रम कोणी केलेत? मारुतीरायानं केलेत. सगळ्याला काही ना काही दिलंय, पण मारुतीरायानं काही दिलं नाही. आमच्या ह्यांना तर अक्कलच नाही. म्हणजे कोणाची सीता असू द्या, महाराजाची असू द्या, पक्वाजाची असू द्या, गायकांची असू द्या, बसलेले तुम्ही हसत असला तुमची असू द्या, आमदाराची असू द्या, खासदाराची असू द्या, नंतर पंतप्रधानाची असू द्या, सीता अक्कल काढती म्हणजे काढतीच. बिचाराला कधी कळतं काय माहीत. म्हातारपणी पोरं म्हणतात आमच्या बापाला काय कळत नाही, तरुण वयात बायको म्हणते आमच्या ह्यांना काय कळत नाही, आणि लहान वयात बाप म्हणतो आमच्या काट्याला काय कळत नाही. बिचारा न कळता का मरून जातो का काय माहीत, पण करायचं सगळे आपणच बरं का. लय हल रे आपलं, लय लय लय. आणि सीताई साहेब म्हणले आमच्या ह्यांना तर काय कळत नाही. प्रभू रामचंद्र म्हणले तुला लय कळतं ना, तर तुझ्या पद्धतीने तुला काय द्यायचं ते देऊन टाक. विचार नाही केला. गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, हनुमंतरायांच्या हातात दिला. नेहमीप्रमाणे हनुमंतराय आपलं टुन्नुक टुन्नुक उड्या मारत 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 तीरावर, नदीच्या तीरा, शरुया नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन झाडावरती बसलेत. मणीत माळ तोडली, मणी घेतला. मणी दातायत घेतायत, फोडतायत, बघतायत, फेकून देतायत, दातात घेतायत, फोडतायत, बघतायत, फेकून देतायत. तेवढ्या सीताई साहेबांना बघितलं, अरे हा काय प्रकार आहे. विचारलं हनुमंतराय का मणी फेकून देताय? माहिती तुम्हाला त्या मण्याची किंमत काय? अहो एका एका पृथ्वीची किंमत म्हणजे एका एका मणी तेवढा, एका पृथ्वीच्या मोला एवढा या मनाची किंमत आहे. सीताई साहेब मला काय करायचं त्या मण्याचं त्या सोन्याचं? मागणं पुढं फुफुटा उडं काय घेणं ते नाही मला. मी आहे ब्रह्मचारी माणूस. मला काय झाडाचा पाला फळं खाली की मी झालं, माझं जीवन झालं. मला काय करायचंय? मला काही घेणं देणं नाही. पण का फेकून येत आहे? या मण्यात मी राम बघतोय, या मण्यात मी राम बघतोय, आणि या मण्यात मला माझा राम कुठं दिसत नाही. आणि ज्या गोष्टीत राम नाही ना, ती गोष्ट या हन्म्याच्या कामाची नाही. ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट या हन्म्याच्या कामाची नाही. सीताई साहेबांना विचारला, गोष्ट कामाची नाही. महिला मंडळ तुम्हाला लय आवडतं सोनं? एकच गिर्या म्हण जीवाला आराम. लयच सोनं आवडतं तुम्हाला, लयच. असा लोढण्या करून जरी घातला ना गळ्यात तुमच्या सोन्याचा, तुम्ही त्या लोढण्याच्या वजन माराल, पण सोनं नाही रे काढायचं. लय अवघड आहे तुमचं. पण ऐकून जा. अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या. गाला जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आवडे देवाशी तो एका प्रकार
नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार करा. तुळशी माळा घातलेली आवडती नाही तर मेल्यावर घालते ती की मंजुळा पाला घालते ती काय तुमच्याकडं का कोंबडीची पकड टाकी द्याल. तसं बी नसणाऱ्याला कोंबडीची पकडच टाकली पाहिजे कारण आयुष्यभर त्याने कोंबड्यात तोडल्या ना. लय अवघड आहे. हा बरसभेत प्रत्येक हनुमंत्र आले ना त्याला हनुमंतराय या मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात आहे का हो. प्रत्येकानं ताना मारला शेवटी बिभीषण सुद्धा म्हणला हनुमंतराय मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात. हनुमंतराय म्हणतात माझ्या भक्तीवरती शंका माझ्या नामस्मरणावरती शंका. आयुष्यभर प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण सोडून या हनुमंतरायनं दुसरं काही केलं नाही. बाबा गुडघे टेकले आणि गुडघे टेकून आपली छाती फाडली आणि छाती फाडून फक्त प्रभू रामचंद्र नाही सीताई साहेब नाही लखनजी नाही संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयामध्ये दाखवली. कशी ऐका ऐकू द्यायला. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में राम जानकी बैठे मेरे सीने में राम जानकी बैठे मेरे आपलं हृदय फाडून आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र सीताई साहेब लखनजी आणि संपूर्ण राम पंचायत दाखवली. कारण जोडी परमार्थातली केली. जोडी काय केली भगवंताच्या नामस्मरणाची केली. आता तर आपलं भाग्य झाले रामराज्य काय उन्हे आमासी. आजपर्यंत आम्ही जे स्वप्न बघितलं आजपर्यंत आम्हाला जे वाटत होतं अयोध्येमध्ये आमच्या प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर व्हावं ते स्वप्न आपलं 22 जानेवारीला पूर्ण झालं. एका छोट्याच्या झोपडीमधून आमचे प्रभू रामचंद्र आमचे लाल रामलला एका मोठ्या राजमहालामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा काय झालाय राज्याभिषेक सोहळा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झालाय. ज्यावेळेस मूर्ती आधीची आणि आताच्या मूर्तीत फरक आहे. एवढंच नाही आज जन्मोत्सव आहे तर कालची घटना आहे. कालच सूर्यानं त्यांच्या माथ्यावरती तिलक केलाय प्रभू रामचंद्रांच्या. युट्यूबला इंस्टाग्रामला सगळीकडे बघा सूर्य डायरेक्ट त्यांच्या माथ्यावरती येऊन सूर्यानं प्रकाश काय केलाय त्यांच्या माथ्यावरती टाकलाय. एवढं भव्य दिव्य मंदिर उभारलं. कदाचित आपण कोरोनातून जगलोय वाचलोय तो याचसाठी वाचलोय की याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. तो सोहळा आम्ही बघितला आणि आम्ही कृतकृत्य झालो. आणि आज भारतातला नाही जगातला प्रत्येक तरुण एकच गीत म्हणत असेल कोणतं करतो प्रयत्न ऐका. अरे हर घर में अब एक ही ना राघू जगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा बोले जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा बोले जय श्री राम बोलेगा हर घर में अब एक ही ना राघू जगा मेरे भारत का
आता भारतातल्या प्रत्येकाच्या मुखात एकच नाम पाहिजे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आईशी जोडी करा, राम कंठी धरा, असं केलं तर जेने चुके फिरा. गर्भवास, या गर्भवासाच्या दुःखातून तुम्ही काय व्हाल, मुक्त व्हाल. निश्चित भजन करायची गरज आहे, भजनाशिवाय पर्याय नाही, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. पण महाराज आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी जीवन जगत असताना नामस्मरण केलं त्यांना या जगानं त्रास दिलाय. ज्ञानोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. तुकोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले, लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबरायांचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबरायांचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांना त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे सहन करणाराच मोठा होत असतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत, कारण ऍक्सिडेंट होऊ नये. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. मी जरा पुढचा आहे, साहेब शेजारी नाही, एखादा संघ घेऊन फिरायचं, म्हणजे ते आपल्याला डिवचित राहतं, तुझं चुकतंय, तुझं चुकतंय. चांगल्याला त्रास हाय म्हणजे हायच. ज्ञानोबरायांना सोडलं नाही, तुकोबरायांना सोडलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात काय महाराज लोकांना? आम्ही तर काय कोणाचं काय केलंय काय माहित, का मुळावं आमच्या, आम्ही कोणाचा बाण रेटलाय का काय का काय काय माहित. असे आम्ही जर पांढरी कपडे घालून गेलो ना, लोक नीट बोलत नाहीत. महाराज बगळे बगळे कुठे निघाले आता, म्हणजे आम्ही बगळतोय. एक जण तर मला डायरेक्टच भेटला, म्हणला महाराज आज लईच बगळ्यावर निघालाय, मग वांगान टाकी तो बाबा अंगाव. लय अवघड आहे. आता लहानपणापासून मी कीर्तन करतो, आम्हाला लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कंबर आवडलंय, मग नट आवडतो. आणि एखादा उतार वयात परमार्थ लागला त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं. आता परमार्थ करणं येड्यावानी करणं का काय बोलत्या लोक सांगताच येत नाही. पण त्या पेताडांचं तर लय अवघड आहे. येड्याच्या नादी लागा बाबा, पण पेताडाची अजिबात नाही, अजिबात नाही. लय पेताडांचं अवघड आहे. 100 टॉप 10 मधले महाराज एका साईडला बसवायचे आणि एक पेताडा अर्धी चपटी पाजून एका बाजूला बसवायचं. गणू दादा ते आम्हाला 100 जणाला बोलू देत नाहीत, त्यांचा एकच दणका असतो, ऐ महाराज. त्याला काय माहिती महाराजाला आवाजावर बोलायचं असतं. ऐ बुवा तुझ्यात लय धमक आहे ना, मग राहिलेली संपून दाखव. आता तुझी आरती संपय आम्ही पंढरपूर काशी आळंदी केली वय, तुझी आरती संपय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक 7 पाठ केलाय वय. तसलंच बाबा मला परवा एक आडवालं. पण ऐका, अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आम्ही जर असं जगू शकलो तर म्हणायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पायिक आहेत, तर म्हणायचं आम्ही हिंदू आहेत, तर म्हणायचं आम्ही प्रभू रामचंद्रांचे वारसदार आहेत. कारण प्रभू रामचंद्रांचं ब्रीद होतं एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. ज्यांचं आचरण शुद्ध आहे, ज्यांच्या आचरणात तीळ मात्र खोट नाही, ज्यांचं बंधू बंधूंमध्ये प्रेम आहे, ज्यांचं भावा भावांमध्ये प्रेम आहे, ज्यांच्या जावा जावांमध्ये प्रेम आहे, ज्याचं आईवरती प्रेम आहे, आईच्या शब्दाच्या बाहेर जे नाहीत ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांचा आज जन्मोत्सव सोहळा आहे. कुणाचा जन्मोत्सव सोहळा होत नाही बाबा, त्यासाठी जगावं लागतं चांगलं, त्यासाठी चांगलं जगावं लागतं. मर्यादा पुरुषोत्तम आहेत ते प्रभू रामचंद्र त्या अवस्थेला आहेत. आणि म्हणून जर आम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्रांची जयंती खऱ्या अर्थानं साजरी व्हावी, प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थानं साजरा व्हावा, तर प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव हा प्रभू रामचंद्रांच्या विचारातून झाला पाहिजे, त्यांच्या आचरणातून झाला पाहिजे. त्यांच्या आचरणासारखं आम्ही आचरण करतोय का? आणि जर मग त्यांच्या आचरणासारखं जर आमचं आचरण असेल तर निश्चित ती प्रभू रामचंद्रांची खऱ्या अर्थानं जयंती ठरणार आहे, ती प्रभू रामचंद्रांची जयंती ठरणार आहे. विठाला विठाला तसलंच एक मला परवा भेटलं, ते म्हणलं महाराज कुठे आज खेळ. आता आम्ही काय डोंबारी का कोलाठी का जुगार खेळवतो का पट्ट्या खेळतो, खेळ म्हणाय. मी म्हणलं आमचा खेळच आहे, पण कुठलाय खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाहेर आहे. तो खेळ कुठला आहे? तो खेळ म्हणजे आमचा वाळवंटातला खेळ आहे, जो गोपाळानं भगवान श्रीकृष्णानं केला.
जो संतानं आणि पंढरपूरच्या पांडुरंगानं केला आणि जो आता भाऊंच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त इथं रंगलाय ना, तो आमचा खेळ आहे. आमच्या खेळात या आणि भगवंताचं नामस्मरण करा. पण तरी पण एखादा म्हणेल महाराज नाहीच केलं तर, नाही केलं तर आपल्या बापाचं काय जायचं, आपला आहे सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही बदललं, नाही तुम्ही भजन केलं तर आमचं काय जात नाही. आमचं ठरलं तेवढं आम्ही घेऊन, आमच्या मुदलीत अजिबात खोट नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भजन करा. आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही, यम. यम बघितलाय का यम कोणी इथं? त्याला बसाय नीट आहे का? जॅगवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा हत्ती, टमटम, 407 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रियाडा हाल्या. आणि हाल्या बसलाय कोण? यम 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 हाल्या बसलाय. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती, तुडी ती, झोडी ती, निष्ठुर. यमाचे किंकर भाऊ आलं नाही त्या यमाशी करू ना. तो बघतच नाही कोण आहे, लय हानत्यात. मावशी भजी तळता का? भजी इथं नाही, घरी तळता. भजी तळाय तेल किती उकळता? त्यातला एखादा टिपका जर अंगावर पडला तर सहन होतं का? कातडं काढतं का नाही ती? त्याच्यापेक्षा दुप्पट उकळत्यात वर. मंडपाव नाही वर त्याल. आणि ज्यानं भजन नाही का केलं, उचल की टाक. आणि भजी तळल्यावर तळत्यात. अजून मी नाही बघितलं कारण मी गेलो नाही. फक्त ज्ञानोबराय आणि तुकोबराय ते सांगतात, ते ऐकून सांगतोय, वाचून सांगतोय. लय हानी त्यात मी अजून बघितलं नाही बरं का. पण आम्हाला बी गेल्यावर कळण किती हानी त्यात ते. पण आम्हाला नाही, आम्ही फक्त बघणार. आले ती लोक आज आहेत दणक. एवढं आराडलो, घसा बसलाय तरी घसा तुटूस तर वराडतोय. तरी बी भजन करा ना. शेवटी लय रटत रे. मग तुम्हाला तिथं गेल्यावर आमचीच आठवण होईल. महाराज सांगत होते रे भजन करा. पण आपण केलं नाही. आणि एवढं सांगून बी ऐकायचं नसेल तर परत नाथ बाबांच्या भाषेत ऐका जरा. आता हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे तरी नाही काल, मग दुसरा येईल. हे तरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे तरी नाही काल, मग दुसरा येईल. हे तरी नाही काल. सरत सेवाची बहा काळ बांधून येईल. सरत सेवाची बहा करत शेवटी बा, काल मागून येईल. करत शेवटी बा, एका जनार्दनी आमची काय बाजाईना. एका जनार्दनी आमचे काय वाजाईना. पिंगळा माधवारी बोली तो देका. पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारी, बोली तो देका. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देडा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देडा. पिंगळा महाद्वारी. दाताचं दातवन घ्या ग कोणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. गिरशिखरी गिरटापरी. गिरशिखरी गिरटापरी. नगरी बटवा ध्वजा. अरे उगवला तारात मेघ हाता करजा शिवाजी राजा. 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 वाघाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. हात वर करा सर्वांनी, हात वर. सर्वांनी हात वरती करायचे, हात वर. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर. क्षत्रिय कुलावतंस. सिंहासनाधीश. राजाधिराज. योगीराज. नीतिवंत. गुणवंत. शौर्यवंत. कीर्तिवंत. वरदवंत. जानता राजा. श्री 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 छत्रपती शिवाजी
म्हणून अशी सुरी करा जी भगवंताच्या नामाची असेल, नाहीतरी मग यमाचा पाहुणा प्राणी होय ऐसी जोडी करा. रामकंठी धरा जेणे चुके फेरा, गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. हे सगळं गबाळ दिसते का? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणेही घेती कारुण्या. आपला फक्त या जगात एकच आहे, तो म्हणजे अंतकाळीचा सोयरा. तो का म्हणे विठू धरा. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे एकदम मोठ्या अंतकरणानं सगळ्यांना भजन करायचं. विठोबा रखुमाये खऱ्या अर्थानं भाऊंना जाऊन आज 3 वर्ष होत आहे. पण जोपर्यंत या मुलांच्या श्वासामध्ये श्वास आहे, जोपर्यंत या मुलांच्या श्वासामध्ये प्राण आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांनी ठरवलं आहे की भाऊंचं पुण्यस्मरण मात्र आपण कायम साजरं करीत राहायचं. थोडा ऐकू द्या. खऱ्या अर्थानं मी आधीही सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती आहे, आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे. आई वडील आहेत तोपर्यंत आईवडिलाची किंमत कळत नाही, आईवडिलाचं महत्त्व जाणवत नाही. आणि एकदा का आई वडील निघून गेले की पुन्हा किती हाका मारा गड्या, आई वडील पुन्हा काही भेटत नाहीत. हे ऐका ना, आज भाऊंचं जीवन तरी काय वेगळं आहे रे. तुम्ही 2 मुलं 3 मुलं ज्या वेळेस मुलं ज्या वेळेस घरातून बाहेर येत असाल, घरातून पाऊल बाहेर ठेवत असाल, त्या वेळेस बापाचा हात, भाऊंचा हात तुमच्या खांद्यावरती असेल आणि भाऊ सांगत असतील, हे जगात या काही करा, किती मोठं व्हा, पण या भाऊची मान शेणमेनं खाली जाईन असं जीवन जगू नका गड्या. ऐका, आजही तुम्ही ज्या वेळेस घराच्या बाहेर निघत असाल ना, त्यावेळेस तुम्हाला भाऊंचा हात खांद्यावरती जाणवत असेल, पण ज्यावेळेस वरून माघारी पाहत असाल त्यावेळेस भाऊंचा फक्त तो भास असेल गड्या. ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी ज्या वेळेस दमून भागून तुम्ही घरासमोर येत असाल, घरी येत असाल, त्या वेळेस आईच्या शेजारी भाऊ बसलेले दिसत असतील. पण आज 3 वर्ष होत आहेत, ज्या वेळेस घरी येत आहेत ना, त्यावेळेस फक्त घरासमोर आमची आईच दिसते, आमचे बाबा मात्र दिसत नाही. आई, ए आई, आज 3 वर्ष झालं भाऊंशिवाय तुझं कपाळ सुनसून आहे ग, भाऊंशिवाय हे घर सुनसून आहे. आई, आज 3 वर्ष झाली, एकही दिवस असा नाही गेला की भाऊंची आठवण आम्हाला आली नाही. जाता जाता कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना एकच सांगेल गड्या, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. मेल्यावरती मालवदावरती निवड ठेवून काही उपयोग होणार नाही. परखड भाषेत सांगून जाईल, पक्षी खाऊन जातील, आई वडील नाहीत गड्या. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत जपा, माणसं फोटो जाण्याच्या अगोदर जपा गड्या. माणसं मेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत विथ यू म्हणायला शिका. अरे ऐकून जा, जोपर्यंत आपल्या घराच्या वट्ट्यावरती विठ्ठल नावाचा आपला बाप बसलेला आहे तोपर्यंत त्या विठ्ठल नावाच्या बापाची सेवा करा. पंढरपूरच्या विठ्ठलाची नाही सेवा केली तरी चालतं. जोपर्यंत आपल्या घराच्या वट्ट्यावरती रुक्मिणी नावाची आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईची सेवा करा गड्या. रुक्मिणीची पंढरपूरच्या नाही सेवा केली तरी चालतं. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. अरे ऐकून जा, आजपर्यंत मी असं नाही सांगितलं पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा केली आणि आई वडील मिळाले, पण रोज कीर्तनात असं सांगतो गड्या, आई वडिलांची सेवा केली आणि पंढरपूरचा पांडुरंग येऊन विठ्ठेवरती उभा राहिलाय. युगानुयुग 28 युग देव कुणाच्या भावार्थामुळं, कुणाच्या सेवेमुळं उभा राहिलाय. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, हे आई वडिलाच्या सेवेचं खऱ्या अर्थानं फळ आहे. फक्त एक वाक्य बोलतोय आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतोय गड्या. ऐका, आई वडिलांचं श्राद्ध कर्म, आई वडिलांचं उत्तर कार्य केल्यानंतर किती पुण्य मिळतं हे आमचं गरुड पुराण सांगतं. आई वडिलांचं उत्तर कार्य केल्यानंतर जर एवढं पुण्य मिळत असेल तर एक लक्षात ठेवा गड्या, जिवंत आई वडिलाची सेवा केल्यानंतर किती पुण्य मिळत असेल. म्हणून आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, गोड घास त्यांच्या मुखामध्ये भरण्याचा प्रयत्न करा. एवढीच अपेक्षा तुमच्याकडे करतो. आणि शेवटी बाप काय असतो, एका गीतातून बाप वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. बाप तलवार ढाल, बाप पेटती माशाल, बाप जागतो म्हणून घर झोपता खुशाल. बाप माझा स्वाभिमानी बाणा, बाप माझा
बापानं आम्हाला घडवता 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 बापानं आम्हाला इतकं बापानं स्वतःला गाडून घेतलंय की बापाला उपमा पायाची दिली जाते आणि आईला कळसाची. पण बघा, जोपर्यंत पाया घराचा व्यवस्थित आहे, जोपर्यंत घराचा पाया व्यवस्थित आहे तोपर्यंतच घर व्यवस्थित आहे. एकदा का घराचा पायाला तडा गेला की घर घासळल्याशिवाय राहत नाही. ऐका, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा ढासळत घर. बाप माझा स्वाभिमानी मारा, बाप माझा स्वाभिमानी मारा, बाप माझा स्वाभिमानी मारा, बाप माझा स्वाभिमानी मारा. शेवटी या घरातल्या मुलांची, नातवंडांची, मुलींची, बहिणीची, आईची अवस्था कशी असेल बघा. हा कुठं गेला भाऊ तुम्ही, दिसतच नाही, या नाभ भाऊ आम्हाला झोप येत नाही. मुलांची आणि मुलींची अवस्था कशी असेल बघा. हात हाताचा पाळणा तुम्ही केला, नेत्र दिव्याचा दिवा तुम्ही लाविला. अव कुठ कुठ शोधू तुम्हाला, दिसतच नाही, या नाव भाऊ आम्हाला झोप येत नाही. बहिणींची भावांची अवस्था कशी असेल बघा. हा गेला तो दसरा, आली ती दिवाळी, अरे बहिणा तुझी रे आता कोणाला ओवाळी. अरे कुठ कुठ शोधू तुला, दिसतच नाही, येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही, झोप येत नाही. श्री राम भगवान की जय. खऱ्या अर्थानं आज भाऊंचं तृतीय पुण्यस्मरण आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा या कुटुंबानं अगदी थाटामाटात केलेला आहे. निश्चित आज अयोनी संभव प्रभू रामचंद्र भगवान जन्माला आलेत. भगवान कधी जन्माला येतात, ज्यावेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई नेत्री वाहे तोय सांगत असे. आणि मग भगवंत वचन देतोय की मी जन्माला येणार आहे, पण कशासाठी? धर्म रक्षावा या अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्म सोशिले, दृष्ट निर्दळिले, किती एक भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा या जगामध्ये जन्म आहे. अवतार कार्य आहे. अवतार कार्य या जगात खऱ्या अर्थानं पूर्ण केलं. अनेक राक्षस मारले, रावणाचा वध केला. रावण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ज्यांची प्रवृत्ती वाईट आहे, ज्यांची नजर एखाद्या वेगळ्या स्त्रीवरती, वेगळ्या स्त्रीवरती, आपली पत्नी सोडून ज्याची नजर दुसऱ्याच्या स्त्रीवरती आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, रावणा इतका साधू आणि रावणा इतका भजन करणारा माणूसच या जगात नव्हता. भजन करणार दशग्रंथी ब्राह्मण आहे, रावणा इतका माणूसच नाही मोठा. भजन करायला किती भजन केलं त्यानं. भजन करताना जर विण्याची तार तुटली तर नाडी काढली, नाडी. एवढंच नाही, महादेवाला एक फूल कमी पडलं तर डोकं एक सर तोडलं, काय केलं, त्या महादेवाच्या चरणावरती अर्पण केलं. पण एक गोष्ट चुकली, एक फक्त दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं आणि त्याच्यामुळं काय करावं लागलं, अधपतनाला जावं लागलं. आणि म्हणून या जगात दुसरा रावण कोणच नाही, ज्याची दुसऱ्याच्या स्त्रीवरती नजर वाईट आहे तो रावण आहे. आणि जो आपल्याच पत्नीला आपली पत्नी मानतोय तो खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र भगवान. तुकाराम तुकाराम तुकाराम.